मी रोहिणी ढवळे प्रबोधिनी ट्रस्टची विद्यमान अध्यक्ष आहे. गेली 50 वर्ष म्हणजे 1 जानेवारी 1977ला शाळा सुरू झाली आणि आता 1 जानेवारी 26ला मी 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली 50 वर्ष ह्या विशेष मुलांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्हाला समाजाचाही सहभाग मिळतो आहे आणि आजचा कार्यक्रम बघितल्यावर मला असं वाटतं की आमची मुलं कुठेही कमी नाही. भले आमच्या मुलांना वेळ थोडा जास्त लागतो पण ते त्यांच्या कार्यक्रमातून असं दाखवून देतात की हम भी कुछ कम नहीं. आत्ताच आम्हाला राज्यनाट्य स्पर्धेत दिव्यांगांच्यासुद्धा 3रं बक्षीस आणि 8 पुरस्कार मिळाले आणि हे श्रेय आहे सगळं शिक्षक, कर्मचारी आणि आम्हाला मदत करणारा समाज. या माध्यमातून मी सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि प्रबोधिनी अशीच शतकोत्तर तिचे वाढदिवस होऊ देत असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की आमची मुलं करतील ते. म्हणजे मी म्हणते की ज्या समाज माध्यमाने किंवा समाजाने आम्हाला नाकारलं, अपेक्षित मुलांना नाकारलं, त्याच समाजाच्या पटलावर आमची मुलं आत्मविश्वासानं पुढे जाताना दिसत आहेत आणि स्वतःची पाऊलवाट त्यांनी निर्माण केलेली आहे आणि लवकरच त्याचा हमरस्ता होईल अशी मला आशा. माझं नाव प्रदीप जयवंत. कार्यक्रम अतिशय सुंदर विनोदनीय झाला. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, शिक्षकांनी घेतलेले परिश्रम हे पाहून मन भरून आलं आणि प्रबोधिनी ट्रस्टच्यामध्ये मुलांसाठी एवढं सगळं केलं जातं शिक्षणाबरोबर हे पाहून कौतुक वाटलं. प्रबोधिनी आत्ता 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांना माझ्या अनेक शुभेच्छा आणि असेच अनेक उपक्रम करून नॅशनलमध्ये प्राईज मिळवतील अशी मला खात्री आहे. नमस्कार.